श्रोते हो, नुकतीच अगदी लहानपणात घेऊन जाणारी, नॉस्टॅल्जिक करणारी एक पोस्ट वाचली आणि खरंच आजच्या आनंदी कट्ट्यावर ती तुम्हा सगळ्यांशी मनापासून शेअर करावीशी वाटली. ऐकूया. आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबातच नव्हतं. ABCD to XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर, आणि तेही फक्त इंग्रजीच्या तासालाच. आणि आता ABP माझा, CID, MRI, एक्स-रे, ब्लड, स्टार TV, झी TV, विचारूच नका. आमच्या लहानपणी दिस इज गोपाल आणि दॅट इज सीता ही 2 वाक्य 5वीत गेल्यावर वाचता यायचे, तरीसुद्धा घरी जबरदस्त कौतुक व्हायचं. आई लाडानं जवळ घ्यायची, मायेनं मुका घ्यायची. आई लेकराकडे इतक्या कौतुकानं पाहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्यासारखं वाटायचं. कंडक्टर याच्यामुळे की आमच्या लहानपणी एखाद्या मुलाला विचारलं की काय रे बाळा, मोठेपणी कोण होणार तू, असा प्रश्न विचारला की ते पोर हमखास म्हणायचं, मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार. खोटं वाटेल तुम्हाला, मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती पर्सेंटेज मिळाले असा प्रश्न त्यावेळी कोणी विचारत नव्हतं. फक्त एवढंच विचारायचे, पहिल्या झटक्यात पास झालास ना, आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा. म्हणजे बघा, सुखाच्या, आनंदाच्या, मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या नाही. लक्षात घ्या, ज्या ज्या गोष्टींचा विस्तार होतो त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं. आता बघा ना, पूर्वी गाव छोटं, घर छोटं, घरात वस्तू कमी, पगार कमी, त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी. उसणं केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता. पण तरीसुद्धा खूप मजा होती. तुम्ही आठवून बघा, गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं. उसणं करावंच लागायचं. साखर, चहा, गोडं तेल, कणिक, कोथिंबीर, मिरची या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसण्या मागणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता. त्यामुळे कोणाकडे हात पसरणं म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधीच वाटलं नाही. उलट या गोष्टीची इतकी सवय होती ना की कोणत्याच गोष्टीचा कधीच कमीपणा वाटत नव्हता. कोणतीच गोष्ट कोणापासून लपून राहत नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कोणी करत नव्हतं. गल्लीत एखाद्या मुलीला पाहुणे बघायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती, कारण शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं पोह्याच्या प्लेट, चमचे, बेडशीट, तक्के, उशा, दांडी असलेले कप हे सगळं साहित्य आणल्याशिवाय पोरगी दाखवायचा कार्यक्रम होऊच शकत नव्हता. आणि खरं सांगू, हीच खरी श्रीमंती होती ते आत्ता कळतंय. हल्ली शेजाऱ्यांच्या मुलीचं लग्नही होऊन जातं तरी कळत नाही. जेव्हा स्टेटसवर डान्सचा व्हिडिओ येतो तेव्हा कळतं, अरे लग्न झालं वाटतं. आता हे सगळं सांगण्यामागचा एकच उद्देश, भेटत राहा, बोलत राहा, आपल्या माणसांकडे जाणं येणं ठेवा, विचारपूस करा, जेवलास का, झोपलास का, काही दुखतंय का, कसा आहेस, असे प्रश्न विचारताना जो मायेचा, काळजीचा, आपुलकीचा कोमल स्वर लागतो ना, हा स्वरच जगण्याचं बळ देत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणसांशिवाय, गाठीभेटीशिवाय, संवादाशिवाय आनंद कसा मिळणार. म्हणूनच एकमेकांना बोलतं करूया, एकमेकांशी संवाद साधत राहूया, एकमेकांची चौकशी करूया, एकमेकांना जपूया. हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र
या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.